मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गृह विभागाचा आढावा घेतलाय। नाशिक धर्मांतर, खरात, अमरावतीमधलं परतवाडा प्रकरण तसंच गोरेगावमधल्या ड्रग्ज प्रकरणाचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला। कुणीही दोषी असो कठोर शिक्षा झालीच पाहिजे। मुख्यमंत्री फडणवीसांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना अशा सूचना दिल्यात। धर्मांतरासारखे प्रकार अजिबात खपवून घेऊ नका। खरात विरोधात भक्कम पुरावे गोळा करण्याच्याही सूचना गृहमंत्र्यांनी दिल्यात। परतवाडा प्रकरणातील पीडितांचं समुपदेशन करण्याचेही निर्देश त्यांनी दिलेत। गोरेगाव ड्रग्ज सारखं प्रकरण गांभीर्याने घ्या अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली। आपल्या राज्याचे ते गृहमंत्री आहेत, त्यांनी आता या सगळ्या घडामोडींसंदर्भातला आढावा घेतलाय। अधिक अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी सुशांत सावंत यांच्याकडून। सुशांत, कस्तुरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी जवळपास 1.5 तास बैठक झाली आणि ही 1.5 तास बैठक होती। संपूर्ण गृह विभागाचा आढावा त्यांनी घेतलेला आहे आणि यामध्ये आत्ताच आपण जर बघितलं असेल तर नाशिक धर्मांतरण प्रकरण असेल किंवा खरात प्रकरण असेल, परतवाडा प्रकरण असेल किंवा मग नुकतंच मुंबईतलं गोरेगाव ड्रग्जचं प्रकरण असेल, याचा संपूर्ण आढावा जो आहे तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला आहे। खरात प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी प्रामुख्याने महत्त्वाचे आदेश दिलेले आहेत। त्यांनी म्हटलंय की पीडितांना संपूर्ण विश्वास द्या आणि या प्रकरणात कुणीही दोषी असला तरी त्याच्यावर कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि कोर्टात खऱ्या अर्थाने ही केस मजबूत झाली पाहिजे। आणि नाशिक प्रकरणात देखील त्यांनी महत्त्वपूर्ण आदेश दिलेत। मात्र आता नुकतंच जे चर्चेत प्रकरण आहे ते गोरेगाव ड्रग्ज प्रकरण, या ड्रग्ज प्रकरणात देखील त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका घेतलेली आहे। ड्रग्ज विरोधात मोठ्या प्रमाणात कारवाया करा, कारण मुंबईमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्जची विक्री जी आहे ती होते आणि त्यामुळे तरुणाच्या भविष्याची कुठेतरी खेळण्याचा प्रकार आहे आणि ही तडजोड जी आहे ती होऊ देऊ नका, याबाबत स्पष्ट सूचना आणि गांभीर्याने घ्या असं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत। नक्कीच आता गृहमंत्र्यांचे आदेश आलेले आहेत आणि त्यानुसार कारवाईचा वेगही वाढतोय। धन्यवाद सुशांत, तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी।